तोरणमाळ परिसरातील लहान मुलांना घेऊन निघालेली क्रुझर गाडी क्रमांक MP 69 B0153 मध्ये शाळकरी मुले सुमारे 28 ते 30 मुलांना कोंबून वाहतूक करताना आढळून आली। ही गाडी नंदुरबार दंडपाणेश्वर मंदिराजवळ सहाय्यक मोटर निरीक्षक मुकेश देवरे यांनी सदर गाडीला थांबवले असता गाडीची चौकशी केली असताना गाडी निर्दयीपणे मुलांची वाहतूक करताना आढळून आले। सदर विद्यार्थी भाऊराव MG पाटील आश्रमशाळा पिंपळगाव खुर्द तालुका साक्री जिल्हा धुळे या शाळेचे विद्यार्थी आहेत असं समजले। सदर गाडी नंदुरबार RTO ऑफिसला आणण्यात आली। विद्यार्थ्यांना खाली उतरवून नंदुरबार आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क करून विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली। विद्यार्थ्यांसोबत कोणीही पालक अथवा शिक्षक नव्हते, यामुळे संस्थेवर काय कारवाई होते हे देखील प्रश्नचिन्ह आहे। सदर गाडीवर अवैध प्रवासी वाहतूक 66/192 प्रमाणे गुन्हा नोंद करून गाडी 90 दिवस निलंबित करण्यात आली आहे।